एकच तुरीचं झाड पण त्याला शेंगा भरपूर लागलेल्या. त्या म्हणतात ना मूर्ती लहानपण कीर्तिमान, तेच या तुरीच्या झाडासोबत घडलेलं. यावर्षी पाणी भरपूर होतं म्हणून ऊस लावायचा होता, त्यामुळे श्री टाकून घेतलेली आणि इकडे ऊसाचं बेन आणून तोडून घेतलेलं. तेवढ्यात माऊलीचा फोन आला. आपल्या शेतात पाईपलाईनचं काम चालू आहे, तर राहिलेलं सामान एंडकॅप आणि बॅट घेऊन लवकर शेतात यायला लागतंय. मग सगळं सामान घेतलं आणि शेतात आलो. तोपर्यंत इकडे सगळं पाईपलाईनचं काम संपत आलेलं. आता सगळी पाईपलाईन तर बुजवून घेतलेली. आता फक्त तोंडाला एंडकॅप बसवायचं राहिलेलं. पाईपलाईनच्या तोंडाला आणि एंडकॅपला सोल्यूशन लावून घेतलं आणि एंडकॅपला पाईपामध्ये बसवून टाकलं. आणि हे काय नवीनच बघायला मिळालं, डायरेक्ट जमिनीतूनच धूर निघायला लागला. आता या जमिनीतून धूर कशामुळे निघालेला कमेंट मध्ये नक्की सांगा. पाईपलाईनचं सगळं काम झालेलं, त्यामुळे इकडे बांधावरली झाड काढून घ्यायचं काम चाललेलं. जेसीबी ऑपरेटर तानाजी बांगरनं 110च्या स्पीडनं झाड खाली पाडलेलं. एक एक झाड करून बांधावरली सगळी झाड काढून घेतली आणि एका ठिकाणी त्याचा ढिगारा घालून घेतला. सगळी कामं संपवून घराकडे चाललेलं, तर कोणीतरी कारखान्याला ऊस गेल्यावर पाचट पेटवून दिलेलं. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. फॉलो केलं नसलं तर फॉलो करा आणि नंतर भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.